स्त्री परिचर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी गट विकास अधिकारी यांना दिले निवेदन. शहादा तालुक्यातील स्त्री परिचर यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या मान्य होण्याबाबत तालुक्यातील सर्व स्त्री परिचर यांनी शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांना निवेदन दिली. स्त्री परिचर ही ANM सोबत पूर्णवेळ काम करते असून देखील सध्या 3,000 इतकं मानधन दिलं जात असून एवढ्या मानधनात कुटुंब उदरनिर्वाह होत नाही. महागाईने गगन गाठलं असून 3,000 मानधनात कुटुंबाचे पोटाची खळगी भरायची का मुलांचं शिक्षण करायचं याकरिता आमचे मानधन 3,000 वरून 12,000 पर्यंत वाढ करावी तसेच आम्हाला गणवेश व ओळखपत्रही देण्यात यावे या आशेचे निवेदन आज शहादा तालुक्यातील सर्व स्त्री परिचर संघटनामार्फत गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संगीता वायकर सह स्त्री परिचर कर्मचारी उपस्थित होते. मी संगीता अनिल वायकर शहादा तालुक्यातून आपल्या स्त्री परिचयाचे अध्यक्ष म्हणून आज बोलते. आमच्या मागण्या आम्ही 4 वर्षापासून मागण्या करत आहोत. जिल्हा परिषदला सतत आम्ही जात आहोत, पण आमची कुठलीही दखल घेतली जात नाही किंवा आमच्या कुठल्याही मागण्या पुऱ्या करल्या जात नाही. त्यामुळे आम्हाला सतत जिल्हा परिषद, मुंबई, पुणे, ठाणे अशा अनेक ठिकाणी मोर्चे करावा लागत आहे किंवा आम्हाला सगळ्या महिलांना घेऊन तिथं जावं लागतंय. आज विचार करायसारखी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त पगारामध्ये घर भागू शकत नाही त्या ठिकाणी आमच्या महिला 3,000 रुपये रोजावरती काम करत आहे व आपलं घर उदरनिर्वाह भागवत आहे. पण आता ते शक्य नाही आहे कारण महागाई खूप वाढली. म्हणून आमच्या महिलांच्या मागण्या आहे किमान आम्हाला वेतन 12-13 हजार देऊन आमचं आर्थिक जो खर्च आहे तो भागला पाहिजे. किमान आम्हाला जीवन जगण्यापुरता इतकं तरी वेतन मिळालं पाहिजे. सरकार या गोष्टीची दखल घेत नाही. आता आम्हाला खूप म्हणजे न सहन होण्यासारखी परिस्थिती आलेली. म्हणून आज आम्ही हा पाऊल उचलला किंवा या मार्गातून आम्ही आमच्या वेदना व्यक्त करून ह्यावरती प्रत्येक व्यक्तीला या पोचावा किंवा त्यांनी आम्हाला सपोर्ट करावा किंवा आमचे दुःख सरकारने खूप जाणून घ्यावं आणि तातडीने आमचा पगारवाढीचा निर्णय घ्यावा. आज कुठे निवेदन दिलं? आज आम्ही पंचायत समितीला निवेदन दिलं. व्हिडिओ सरांना आम्ही निवेदन दिलं. सरांनी पण आम्हाला खूप सहकार केला किंवा सरांनी आम्हाला सांगितलं की ताई तुमच्या ज्या वेदना आहे आम्ही पुढे सांगू. नाव सीताबाई बायदार बीर. मी 97 सालापासून 300 रुपयावर काम करत आहोत. आजपर्यंत काही वाढ झालेली नाही. 3,000 फक्त देतात, त्याच्यात काही भागत नाही. काय मागणी आहे तुमची? पगार वाढ करावी. कितीपर्यंत? आम्ही 10 किंवा 12,000 पर्यंत मागणी करावी आणि 4 वर्षाचा फरक द्यावा ही विनंती आहे आमची. तुमचं पाऊल पुढचं काय राहणार आहे जर पगार वाढले नाही तर? आम्ही संप ठेवू ना. आम्ही संप करणार नाही. आम्ही कुठं दिल्ली, मुंबई कुठं फिरते पण आमच्या मागण्या कोणीच पूर्ण करत नाहीये. आता कुठं जायचं?